गणेश चंचे साहेब या संघाचे आज पाठीराख आहेत आणि टीम नेरळपाडाची धावसंख्या पहिल्या बॉलवरती सिंगल आलेलं 6 रात्रींची ही स्पर्धा आणि आज शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीमध्ये आतापर्यंत आपण 2 मॅचेस पाहिल्या। पहिला सामना वयाल टीमने जिंकला आणि दुसरा सामना धोत्रे टीमने जिंकला आणि आता तिसऱ्या लढतीची सुरुवात सिद्धिविनायक नेरळपाडाने पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल घेतलेले। बेस्ट ऑलराऊंडर अक्षय म्हात्रे स्ट्राइकवर, मिहिर पाटीलच्या विरोधात कव्हरच्या वरून बॉल चालला बाउंड्री पार, अक्षय म्हात्रेने केली आहे बाउंड्रीला सुरुवात, दुसऱ्या बॉलवरती ठोकलाय चौकार। 2 बॉल 5। आमदार चषक मोठे वेनगावची स्पर्धा कालच्या रात्रीमध्ये चांदई संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय। आज जो जिंकणार तो चांदईशी खेळणार, पण तत्पूर्वी आजच्या लॉट्स मधील मॅचेस मध्ये आपल्याला जिंकायचं आहे। या जिद्दीने उतरलेले हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हल्ला बॉल अक्षय म्हात्रेचा पायावर टाकण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होती पण कदाचित पंच सांगतात की हलकीशी कडा होती, जोरदार अपीलही होती पण सेफ आहेत अक्षय म्हात्रे। 3 बॉल धावा आहेत त्या 5। स्वाली हा संघ कालापूर तालुक्यातून या ठिकाणी दाखल झालेला आहे। सिद्धिविनायक नेरळपाडा नेहमी नवीन संघाशी खेळण्यासाठी सज्ज असणारा सिद्धिविनायक नेरळपाडा आज अक्षय म्हात्रे मैदानावरती सलामी ऋषीच्या साथीला 3 बॉल 5 धावा आहेत आणि मिहिर पाटील पॉवर प्लेचा हा परमनंट बॉलर आहे स्वालीचा। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे, चालला लॉंग ऑनला बीट करून बॉल, अक्षय म्हात्रेचा दुसरा चौकार। सिद्धिविनायक नेरळपाड्याचा अक्षय म्हात्रे हा दरवर्षी केपीएल मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून दरवर्षी खेळतो आणि या मॅच मध्ये देखील आपल्या संघाला लीड करत असताना 2 चौकार त्याने मारलेत। पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आंबोट संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला, दुसऱ्या रात्रीमध्ये JB11 वेनगाव हा संघ क्वालिफाय झाला, तिसऱ्या रात्रीमध्ये खरिवली हा संघ क्वालिफाय झाला, चौथ्या रात्रीमध्ये कर्जत दहिवली हा संघ आणि कालच्या रात्रीमध्ये चांदई, अशा 5 टीम या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाल्यात आणि सुपर 6 मध्ये आता 6वी टीम आजच्या नाईट मधून येईल। अक्षयच्या बॅट मधून मिड विकेटला ठोकलाय, आला रे आला, षटकार आला, अक्षय म्हात्रेचा सिक्सर। या सिक्सरने चंचे साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। अक्षय म्हात्रेच्या बॅटिंग वरती पहिला सिक्सर आलाय, अजूनही बराचसा खेळ बाकी आहे। स्वालीच्या विरोधात मिहिर पाटीलचं पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉल 15 धावांनी स्वागत केलंय त्या अक्षय म्हात्रेने, एकट्याने 14 केलेत 4 बॉल मध्ये। फायनल बॉल खोलात टाकलाय, डिफेन्स करावा लागला अक्षय म्हात्रेला आणि पहिल्या ओव्हरमध्ये मिहिर पाटीलची ओव्हर 15 धावांनी फिनिश करत असताना सिद्धिविनायक नेरळपाडा विदाऊट लॉस, एकही फलंदाज आउट झालेला नाहीये, त्यामुळे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पॉवर प्लेची पहिली ओव्हर सिद्धिविनायक नेरळपाडाने इथून समाप्त केली। जबरदस्त क्रिकेट मोठे वेनगावच्या या स्पर्धेमध्ये मागच्या 5 रात्रीमध्ये आपण पाहिलं। आतापर्यंत एकमेव 50 आलेली आहे ती सूरज चव्हाणची मोठे वेनगावच्या, त्यानंतर काल देखील वैभव थेर त्या रन्स पर्यंत पोहोचला होता, आज देखील पळसझरीचा वसंत त्या स्कोर पर्यंत गेला होता पण 50 करू शकला नाही। आज सिद्धिविनायक नेरळपाडाचा अक्षय मात्र त्या फॉर्म मध्ये वाटतोय, 5 बॉल मध्ये त्याने 14 केल्यात, कदाचित या मॅच मध्ये तो 50च्या दिशेने वाटचाल करेल। गणेशजी चंचे साहेब आज मंचावरती आहेत, 3 षटकार मारले तर 1000 आणि जर का 50 मारली तर 2000 गणेश चंचे साहेबांच्या वतीने। विवेक पाटील आलेले टीम स्वालीकडून, पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, ऋषीची बाट शांत होती, एकच धाव करून तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता। आता सेकंड ओव्हरला देखील सुरुवात, ऋषी स्ट्राइक वरती आहे। विवेक पाटीलचा हा बॉल ऋषीसाठी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल ऋषीला बघावा लागेल कारण दुसरीच ओव्हर आहे। अंदाज घेतो विवेक पाटीलचा आणि स्वाली संघाचा जसप्रीत बुमराह म्हणजे विवेक पाटील, त्याची गोलंदाजीची ऍक्शन देखील बघा, फलंदाजांना गुमराह करण्याचं काम करतोय तो स्वालीचा बुमराह विवेक पाटील। ऋषीला वैभव सूर्यवंशी बनावा लागेल। हवे ते बॉल लॉंग ऑन मध्ये पडलाय,
प्रयत्न झाले नाहीत, बॉल चालला बाउंड्री पार. ऋषीचा चौकार. प्रयत्न झाले नाहीत या बॉलवरती. कदाचित जर का ट्राय केला असता तर ही कॅच हातात आली असती, पण खेळाडू धावत होते, एफर्ट्स लावत होते, पण लास्ट मोमेंटला सोडून दिला आणि हा चौकार आलाय. सिद्धिविनायक नेरळपाडा, ऋषी आणि अक्षय म्हात्रे रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप आज करतील का? सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाकडून हे दोन ओपनर मागच्या 2 वर्षामध्ये ऋषी सलामीच्या भूमिकेत आला आणि त्याने आपलं ओपनिंगचं स्थान मात्र पक्क केलंय, कारण प्रत्येक मॅचमध्ये कन्सिस्टंट धावा करतोय आणि त्यामुळेच हा खेळाडू मागच्या 2 वर्षामध्ये सिद्धिविनायक नेरळपाड्याचा एक चांगला बेस्ट ओपनर म्हणून सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वालीचा बुमराह बॉल खाली राहिलाय, ऋषीला बीट करून बॉल विकेट किपरकडे. चान्सच नाही या बॉलवरती, खाली होता बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता ऋषीचा, पण डॉट बॉल आलाय तो विवेक पाटीलचा. 3 बॉल आणि फक्त 4 धावा आहेत. खरं तर विवेक पाटीलची जी ॲक्शन आहे ना, बुमराहला त्याने फॉलो केलं आणि बुमराह सारखाच कदाचित बॉल तो टाकतोय. विकेट घेईल का या अपेक्षेने कॅप्टनने बॉल सोपवलाय आणि ऋषी सध्या या ओव्हरमध्ये बॅटिंग करतोय. मागे मारलाय, बरोबर पिक केलाय, पिकअप शॉट, मागे खेचलाय षटकार. परफेक्ट चेंडूवरती देखील परफेक्ट शॉट दाखवलाय तो मात्र ऋषीने. आणि ऋषी जर का या मॅच मध्ये राहिला तर कदाचित या दोघांची पार्टनरशिप संघाला 80 पारही घेऊन जाईल. 4 बॉल 1 चौकार 1 षटकार आला ऋषीचा. स्वाली संघाच्या बुमराहवरती देखील तो अटॅक चढवलाय तो मात्र ऋषीने, कारण मागच्या 2 वर्षात जसा IPL मध्ये वैभव सूर्यवंशी खेळतो ना, तसा सिद्धिविनायक नेरळपाडाचा ऋषी खेळतो आणि 50 देखील मारलेले आहेत. कित्येकदा तो 50च्या आसपासही राहिलेला आहे. वन साइड देखील सिद्धिविनायक नेरळपाडा, अक्षय म्हात्रे आणि त्याचे इतर खेळाडू चांगली कामगिरी करतात, पण त्यानंतर ऋषीवरती मागच्या 2 वर्षात जो संघाचा विश्वास आहे तो कायम ठेवत आमदार चषक मोठे बेनगावच्या स्पर्धेमध्ये सध्या ऋषीची देखील बॅट बोलतीये. धावा येते या सिक्सरने 25. 4 बॉल संपले, दुसरी ओव्हर चालू आहे. 25 धावा आहेत सिद्धिविनायक नेरळपाडाच्या. विवेक पाटीलच्या विरोधात ऋषी उभा आहे. 5वा बॉल राऊंड द विकेटने खडे खडे शॉट चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क मारलाय ऋषीने. लगातारचा दुसरा षटकार. जर का आता लगातार तिसरा आला तर गणेशजी चंच साहेबांकडून 1000 आहेत आणि काय दमदार बॅटिंग चालू आहे. 11 बॉल मध्ये 31 धावांची पार्टनरशिप. एकही एक्स्ट्रा रन आलेली नाहीये स्वाली टीम कडून, म्हणजे 31च्या 31 धावा या फलंदाजाच्या बॅट मधून आल्यात. त्यात अक्षयने धावा केला 5 बॉल मध्ये 14 आणि 6 बॉल मध्ये 17 धावांवरती नॉट आउट येतो ऋषी. बरोबरीने दोघांचाही कॉन्ट्रीब्युशन या पार्टनरशिप मध्ये. आणि स्वालीचा बुमराह, विवेक पाटीलचा हा शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल होता, थांबवले. अक्षयला रन घेण्याचा प्रयत्न नाही आणि 2 ओव्हर समाप्त. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या मात्र 31. जबरदस्त बॅटिंग राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या त्या 15. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार. धावा आल्या 16, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 31. एकही विकेट नाहीये. त्यामुळे आता स्वाली टीमचा गेम प्लॅन असेल की कदाचित परत एकदा मिहिरला आणावं की नवीन बॉलरचा वापर करावा, कारण हे दोन्ही बॅटर आउट झालेले नाहीयेत. त्यामुळे कदाचित कॅप्टनने नवीन गोलंदाजाचा वापर करण्याचा निर्णय इथे घेतला असावा आणि परत एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मिहिर पाटीललाच आणण्यात आलंय. म्हणजे परत एकदा पॉवर प्ले मध्ये ज्याने चांगली ओव्हर टाकली होती, खरं तर बॉल त्याचे चांगले होते, पण अक्षय म्हात्रेचे स्ट्रोक त्यावरती भारी ठरले. आणि 15 धावा 31 धावा 2 ओव्हरचा खेळ इथून संपलेला आहे. आमचे तीनही अंपायर खूप छान कामगिरी. 6च्या 6 रात्रीमध्ये 6 वेगवेगळ्या जर्सी त्यांनी परिधान करून अचूक निर्णय क्षमता. आणि माधव ठाकरे सर, पार्वती क्रिएशन, MR पंच पॅनल, 99 नंबर सरकार, मीर पाटील आलेत. परत एकदा अक्षय म्हात्रेचा सामना त्यांना करायचा. पहिला बॉल अक्षयचा स्ट्रोक आला ऑन साइडला. पहिली रन वेगाने कंप्लीट. दुसऱ्या रन साठी देखील इंटरेस्टेड आहेत. इथे थोडी खराब फिल्डिंग झाली, बॅकअप दिला आणि म्हणून 2 धावा आहेत. 2 धावा वाचवल्यात. 2 धावांनी टीमची टोटल 33. या स्पर्धेमध्ये 82 धावांचा जो हायेस्ट स्कोर उभारला होता महालक्ष्मी वेनगावने, त्यानंतर कालच्या रात्रीमध्ये 76 धावा चांदईने चेस केल्या होत्या. आणि आता परत एकदा रेकॉर्ड ब्रेक हायेस्ट टोटल कडे सिद्धिविनायक नेरळपाडा
हा संघ त्या आकड्याला पार करेल का, 82ला पार करेल का हे आता बघायचं. गोलंदाज तयार, मीर पाटील. अक्षयचा स्ट्रोक, लॉंग ऑन मध्ये खेळाडू उभा आहे. वाह, गुड फिल्डिंग, जम्प घेतली त्याने आणि धावा इथून फक्त मिळतील त्या एकच. 34 धावा. तिसरी ओव्हर चालू आहे. प्रत्येक बॉलवरती रन्स घेत आहे सिद्धिविनायक नेरळपाडा. अक्षय मात्रे, ऋषी शिनारे दोन्ही बाजूने रन्स येत आहेत. त्यामुळे ही पार्टनरशिप कोण्या एका बॅटरवरती देखील लोड नाहीये. त्यामुळे नो रिस्क, गुड पार्टनरशिपने सध्या सिद्धिविनायक नेरळपाडाचा स्कोर येतो 34. दुसरीकडे आमचे सगळे प्रेक्षक स्वाली टीमचा खेळ देखील पाहण्यासाठी आले. सिद्धिविनायक नेरळपाडा त्यांच्या विरोधात कसा खेळेल, सामना कसा रंगेल या पहिल्याच पूर्वार्धामध्ये आपण पाहत आहोत. ऋषीच्या बॅटमधून डीप पॉइंटला एका टप्प्याने बॉल चालला बाउंड्री पार. ऋषी शिनारेचा बॅटिंग मध्ये शो सुरू आहे आणि मिहिर पाटील वरती पॉवर प्ले स्पेशालिस्ट वरती देखील आक्रमण. तिसऱ्या ओव्हर मध्ये परत एकदा खेचला ऋषीने चौकार. आमचे 3 सदस्य बघा मैदानावरती खूप फिरतायत, त्यांना जरा बाहेर काढा, त्यांना बाहेर काढा, नाहीतर ते आता आवरणार नाहीत. चौकार आणि धावा पोहोचल्या त्या मात्र 38. 2 ओव्हर 3 बॉल 38. मिहिर पाटील समोर येतो. ऋषी परत एकदा कव्हर मधून बॉल काढला. पहिली सिंगल कंप्लीट, हाताला लागून बॉल अडवलाय समोर आणि चालला चौकार. परत एकदा मिसफील्ड झाली, नाही थांबणार चेंडू. 4 धावा, बॅक टू बॅक बॅटिंग. ऋषी शिनारेच्या या बाउंड्रीने टोटल धावा आतापर्यंत 42. एकटा ऋषी खेळतो 9 चेंडू मध्ये 25. पहिल्या ओव्हर मध्ये अक्षय मात्रेने 14 केल्या होत्या 5 बॉल मध्ये. असं वाटतं की अक्षय कदाचित लीड करतोय. ऋषी 1 धावेवरती आहे, पण मागच्या 10 चेंडू मध्ये ज्या ऋषीने बॅटिंग केली ना, जास्त बॉल खेळलाय आणि 25 धावा त्याने केल्यात 8 बॉल मध्ये. मागच्या खोला टाकला होता, परत एकदा कव्हरला बीट करून बॉल काढलाय. दुसरा खेळाडू कव्हर अप करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरी साठी निघालेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलाय देखील अक्षय मात्रे. 2 धावा आल्यात. 44 धावा आहेत 2 ओव्हर 5 बॉल नंतर. 2 ओव्हर 5 बॉल 44. ऋषी शिनारे 27 वरती नॉट आउट. अक्षय मात्रे 17 वरती नॉट आउट. कोणता खेळाडू 50च्या उंबरठ्यावरती जाईल, गणेशजी चंचे साहेबांचा 2000 रुपयाचा कॅश प्राइज घेईल या बघायचं. सिद्धिविनायक नेरळपाडाचे डगआउट शांत बसले. निलेश शिनारे सारखा एक विस्फोटक बॅटर आहे, हेमंत चंचे सारखा ऑलराऊंडर आहे, पण ऋषी शिनारे आणि अक्षय मात्रेची बॅटिंग पाहता स्वाली टीम वरती सध्या थोडं गोलंदाजावरती प्रेशर नक्की आहे. मिहिरच्या विरोधात शॉर्ट स्क्वेअर लेग मधून बॉल काढलाय. पहिली सिंगल कंप्लीट झालेली आहे. दुसरी साठी निघाले, कदाचित डेंजर ठरू शकते. ऋषी धावला आणि ते पंचांच्या बोटवर. फलंदाज आउट. गरज नव्हती का या धाव्याची, बॉल हातामध्ये होता. ऋषी थोडा अजून वेगाने धावला असता, लाईन पार करू शकला असता. 3 ओव्हर संपल्यात. ऋषी शिनाऱ्याची विकेट आली 28 धावा करून, तो इथे आउट झाला. आणि 3 ओव्हर मध्ये सिद्धिविनायक नेरळपाडाचा स्कोर आहे तो मात्र 45. 45 धावा संख्येवरती पहिली विकेट आली. ऋषी कदाचित एकच सिंगल वरती थांबायला हवं, कारण त्याच्या बॅटमधून रन्स येत होत्या, पण अक्षयने विकेट इथून रनआउटच्या स्वरूपात गमवावी लागली. चला चला, वेळ अजिबात घेऊ नका स्वाली टीम. यानंतरची जी मॅच होणार आहे, दोन्ही टीमला आपण आमंत्रित करूया. जय बजरंग बीड आणि किरवली संघाच्या कॅप्टन आपण टॉससाठी या. जर का एक कॅप्टन आला आणि दुसरा कॅप्टन नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. या गोष्टीची आपण काळजी घ्या. जय बजरंग बीड आणि किरवली आपण दोघांनीही टॉससाठी या. 3 ओव्हर संपल्यात. 45 धावा. क्रिकेटमध्ये आता धावा किती झाल्या ना तर त्या पार होण्याचा चान्सेस जास्त असतो, तरी त्या कमीच वाटतात. आजही मुंबई इंडियन्सने 243 उभारल्यात. रिकल्टनने सेंचुरी मारली, पण तरी देखील सनराईज हैदराबादने थोडा घाम फोडलाय. अजून मॅच चालू आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्स कदाचित आज जिंकेल. सूरज चव्हाणचं लक्ष तिकडेही लागलंय, मुंबईकडे आणि मोठे वेणगावकडेही लागलंय. 3 ओव्हर 45 आहेत. चला चला, स्पीडअप घ्या, जास्त टाइम आपण घेऊ नका. आज फायनल रात्र आहे, 11 वाजून गेलेत. पहिल्या राऊंडची तिसरीच मॅच आहे, त्यामुळे जय बजरंग बीड आणि किरवलीच्या कॅप्टन आपणही लवकर रिपोर्टिंग करा. आणि कॅप्टनने येताना आयोजकांशी तुम्हाला संपर्क करायचा आहे, या तयारीनिशीच या. कर्णधार ऋषी शिनारे, नेरळपाडाचा हा
ओपनर ज्याने आपलं काम केलंय, आता उर्वरित काम करायचं हेमंत चंचल आणि अक्षय म्हात्रेला. स्वालीचा बॉलर आला विकेट किपरच्या हातातून, फर्स्ट स्लिप मधून बॉल लॉंग स्टॉपला, 22च्या स्वरूपातला हा चौकार. धावा मिळती 4. इथून स्वालीला फिल्डिंग मध्ये देखील ती कामगिरी करावी लागेल, कारण समोरून धावा वाढतायत, धावांचा ओघ वाढलाय, धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि अशा परिस्थितीला खराब फिल्डिंग, टीम सिद्धिविनायक नेरळपाडाला 4 धावांचा फायदा. 49. टीमने अक्षयच्या बाटला लागला आणि इथून दोघांची टक्कर, फायदा अक्षय म्हात्रेला, नेरळपाडाला पुन्हा फायदा. विकेट सेफ राहिली अक्षय म्हात्रेची. लगातार झटके सिद्धिविनायक नेरळपाडाला बॅकफुटवर घेऊन जाऊ शकले असते. स्वाली टीमच्या क्षेत्ररक्षकांनी चुकी केली, सहज सोपी कॅच हातातून गमावली आणि या टक्करने खरं तर ही विकेट सेफ राहिली. 1 रन आले आणि 50 धावा सिद्धिविनायक नेरळपाडा संघाच्या पूर्ण झालेले आहेत. जय बजरंग बीड आणि किरवळी संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत. जागेवरून मारलाय हेमंत चंचे, पॉवर जनरेट केली, पॉवरफुल स्ट्रोक, सुपर सॉनिक सिक्सर. बॉल पाठवा. 56 धावा या सिक्सरने सिद्धिविनायक नेरळपाडाच्या ऑनबोर्ड लागल्यात. खरं तर तुफान बॅटिंग चालू आहे सिद्धिविनायक नेरळपाडाच्या आणि या तुफानाला शांत करणारा बॉलर हवा आहे तो स्वाली टीम कडून. मिहीर पाटील आला, विवेक पाटील आला, दोघांनाही ते जमलं नाही आणि आता आलाय तो सार्थक पाटील आणि त्याच्या विरोधात सुद्धा हेमंत चंचने सिक्सर मारलाय. 3 बॉल आणि 56 धावा. मॅच बॉल देखील येतोय का आमचे व्हॉलेंटियर इथे शोध घेत आहेत. तोपर्यंत नवीन बॉल आपण बॅटरकडे दिलेला आहे. बॉल चॉईस झालाय आणि या सिक्सरने धावा आहेत 56. 3 बॉल 56. जबरदस्त बॅटिंग चालू सिद्धिविनायक नेरळपाडा. येणारा प्रत्येक बॅटर षटकार चौकार मारतो आणि स्वाली टीम कडून जे कॅप्टनला अपेक्षा आहे ना, विकेट किपर देखील आता क्लोज टू द स्टंप आलाय, म्हणजे पूर्णपणे प्लॅन रेडी आहे, पण स्वाली टीमच्या प्लॅनला उद्ध्वस्त करतो सिद्धिविनायक नेरळपाडा. आदरणीय वेनगावचे युवा सेना शाखा प्रमुख केतनजी लाड साहेबांचं देखील आगमन होत आहे. मी विनंती करेल केतन लाड दादा आपण मंचावरती येऊन आसन सवा. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. युवकांना एकत्रित करण्याचं काम युवा सेनेसाठी नेहमी सदैव कार्य करणारे युवा सेनेचे आदरणीय केतनदादा लाड यांचं देखील आगमन होत आहे. केतनदादा आपण मंचावरती या, अतिशय सन्मानाने आपण आसनस्थ व्हा. 56 धावा. इथून हेमंत चंचलला थांबवतील का बॉलर सार्थक पाटील, दुसरीकडे अक्षय म्हात्रे आणि हे वादळ सुरूच आहे. धावांचा ओघ जो सुरू झालाय, ज्या प्रवाहामध्ये बॅटिंग चालू आहे ना, धावा आतापर्यंत अनस्टॉपेबल आहेत. परत एकदा हेमंत चंचलचा स्ट्रोक आलाय. आदरणीय अतुल शेठ केळटकर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी खरं तर ज्या आकर्षक सायकल आपण पाहतोय, अतुल शेठ केळटकर साहेब आपण या, आपलंही सहर्ष स्वागत आहे. प्रचंड योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं देखील राहिलेलं आहे. अतुलजी केळटकर साहेब आपण या. अक्षयच्या बॅट मधून वा षटकार आलाय. वाव षटकार आहे अक्षय म्हात्रेचा. खतरनाक बॅटिंग चालू आहे.
थिंक आपण मंचावरती या. इनिंग झाली की लगेच टॉस करणं. आदरणीय महेश भाऊ मोरे, राजेशजी केळटकर यांचं देखील आगमन होतं. महेश भाऊ आणि राजेश दादा केळटकर आपण या. आणि राजू कुडेकर आणि संदेशजी पेठे, तुषारजी आंग्रे सगळ्यांचं आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. रिव्हर्स सिक्सर आलाय. 6 धावा मिळतील. 69 धावा. सिद्धिविनायक नेरळपाडाचा 4 ओव्हर नंतर स्कोर आहे 69. अक्षय मात्रे 10 बॉलमध्ये 30 वरती नॉट आउट आहे. 10 बॉलवरती 30 धावांवरती अक्षय मात्रे आणि 69 या स्पर्धेची हायेस्ट टोटल आहे 82 धावा. आणि तो 82 धावांचा स्कोर इथून पार होईल का बघायचं. जय बजरंग बीड आणि किरवळीचेही कॅप्टन आलेले आहेत. तेजस बडेकर यांचंही स्वागत. मुद्रे येथे जी नाईट टुर्नामेंट होती त्या नाईट टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन ठरला होता, पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो श्री भैरवनाथ किरवली. त्याही संघाचं स्वागत आहे. जय बजरंग बीड हाही संघ उपस्थित आहे. आणि मॅच इथून 69 पर्यंत धावा आलेले आहेत. सिद्धिविनायक नेरळपाडा काय तुफानी बॅटिंग चालू आहे. रुकेंगे नहीं थकेंगे नहीं सिर्फ गेंदबाज को ठोकेंगे या स्ट्रॅटेजीने सिद्धिविनायक नेरळपाडाची बॅटिंग आहे. थांबणार नाही ही धावसंख्या. पण आता शेवटचा बॉलर, जरी IPL मध्ये 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी प्रत्येक बॉलरला धावा करत असला तरी वैभव सूर्यवंशी विरोधात मेडन ओव्हर टाकणारा एक बॉलर आहे मोहसिन खान. आता एखादा मोहसिन खान हवा आहे तो मात्र स्वाली टीमला. आणि पहिलाच बॉल बॅटची कडा. बॉल चाललाय मागे थर्डमॅनला अडवण्याचे प्रयत्न चालू आहेत पण जिंकलाय तो मात्र चेंडू. शतरक्षक मागे राहिलेत. चौकार आला पहिल्या बॉलवर. आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा आमदार चषक 2026 आणि मोठे वेनगावचे या स्पर्धेची शेवटची रजनी. आणि दमदार बॅटिंगने सिद्धिविनायक नेरळपाडा 73 धावा. परत एकदा हेमंतचा शॉट आलाय बाउंड्री पार. कडक षटकार. हेमंत चंचलने बैठक शॉटने मात्र हा सिक्सर मारलाय. धावा येते 79. 82 धावांचा हायेस्ट टोटल पार करण्याची संधी. हेमंतने ड्राईव्ह केलाय. एकच धाव कव्हर मध्ये, एकच धाव. 80 धावा. 3 बॉल अजून बाकी आहेत. अक्षय मात्र 10 बॉल मध्ये 30. म्हणजे आता 50 साठी 3 जरी मारले तरी 50 पासून दूर राहील. पण 3 मारले तर गणेश चंचल साहेबांचे 1000 आहेत. 80 धावा हायेस्ट टोटलच्या दिशेने सिद्धिविनायक नेरळपाडा. 5 रात्रीमध्ये जो स्कोर 82 वरती हायेस्ट आहे. आता तो आकडा पार करण्याची संधी आहे. आणि एक नवा नावलौकिक आपल्या नावावरती 89 आय थिंक माफी असावी. 89. आणि आता हा स्ट्रोक डीप स्क्वेअर लेगला कॅमेरामॅन स्टँड वरती. आणखीन एक अक्षय मात्रेचा षटकार. चार बॉल 86 धावा. प्रत्येक बॉलरला सिक्सर आला. 6-4 6-4. प्रत्येक बॉलरची धुलाई करताना हा देखील स्क्वेअर लेग मधून ड्राईव्ह केला. अक्षय मात्रेचा इथून मात्र 2 धावांचा प्रयत्न आणि पंच बघतायत तिसऱ्या पंचांकडे.
अक्षय म्हात्रेची ही इनिंग आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. बॅटर आउट आहे की नॉट आउट आहे कदाचित अक्षयला किंचित वाटत असेल, मग तिसरे पंच चेक करतायत. आणि या स्पर्धेमध्ये कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत अक्षय म्हात्रे. अक्षय आपलंही स्वागत आहे. आणि आता डिसिजन पेंडिंग आहे आणि तिसरे पंच बघतायत. क्लोज डिसिजन आहे. विकेट किपरच्या हातात बॉल होता, स्टंपवरती लावण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान अक्षय म्हात्रेची बॅट लाईनला इथून टच झाली आहे का की हे चेकिंग आपण करतोय. कारण बॉल हातात घेऊन स्टंप वरती जाईपर्यंत जो टायमिंग होता ना, त्या टायमिंग मध्ये काय घडलं हे आपण पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांची पाहणी चालू आहे. 1 2 3 वारंवार आपण चेक करतो कारण निर्णय अत्यंत क्लोज आहे. चला डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्यांच्याच नजरा लागल्यात की निर्णय काय असेल. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, फलंदाज नॉट आउट आहे. 2 धावा मिळाल्या. 88 आणि अजून 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी, 88 धावा. सिक्सर मारेल का अक्षय म्हात्रे लास्ट बॉलवर? 90 पार या स्पर्धेचा उच्चांक गाठेल का? 26 बॉल मध्ये 37 पाहिजेत त्या मात्र सनरायझर हैदराबादला. शेवटचा बॉल आहे. अक्षयचा स्ट्रोक उंच गेला, खेळाडू दूर आहेत. 2 धावा घेण्यासाठी निघालेत अक्षय म्हात्रे. 2 कंप्लीट. तिसरी साठी देखील आला फलंदाज हेमंत. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. 90 म्हणजे या स्पर्धेची हायएस्ट टोटल उभारली आहे सिद्धिविनायक नेरळ.